गौरी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा आणि न्यू स्टार मुरळीपाडा असा हा सामना आपण इथे पाहतोय. स्ट्राईक वरती आकाश काढा, पहिल्या बॉलवरती आक्रमण, आकाशच्या बॅट मधून निघाला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. आकाश काढात देखील आपल्याला फॉर्म मध्ये येताना दिसतोय. विशाल इंगले आपण पाहतो नाव स्ट्राईक वरती आहे, अख्ख्या सामन्याचा हिरो, ज्याने अर्धशतक ठोकलं होतं 15 चेंडूमध्ये, जिने 60 धावा बनवल्या होत्या. तोच विशाल नाव स्ट्राईक वरती आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतो आकाश काढा त्याला. दुसऱ्या बॉलवरती देखील प्रहार केलाय, दुसरा षटकार. हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवून गेलाय. गुड शॉट. बघा बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकलेले आहेत. या अगोदर आपण पाहतोय की या अगोदरच्या मॅच मध्ये विशाल इंगलेने 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले आणि या शेवटच्या बॉलवरती गोलंदाजाला त्याने सन्मान दिला. तो शेवटच्या बॉलवरती देखील षटकार मारू शकला असता, मात्र त्याने तो चेंडू सोडून दिला आणि एक सिंगल धाव घेतली. यावेळेस बघा तिसरा आलाय, आकाशच्या बॅट मधून हा सलगचा तिसरा षटकार. हा प्रकार होता आणि आकाशाने काय चांगला इथे प्रहार केलेला. गती कमी होती या चेंडूवरती, ओळखलं होतं, आकाशने ठोकला षटकार. यावेळेस चौथा येईल का, तर चौथा देखील आलेला आहे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. बघा 2 षटकार आपण बघितले मिड विकेट क्षेत्रामध्ये गेले, 2 षटकार सरळ व्ही शेप मध्ये त्यांनी खेळलेले आहेत. हा तर फ्लॅट होता. करण बगली अगदी लॉंग ऑन मध्ये तैनात, मात्र त्याच्यापासून चेंडू दूर. इथे कदाचित हा 5वा येईल का एक आहे, तर फक्त एक सिंगल आहे. बाउंड्री जर असती तर 6 धावा तिकडे देखील मिळाल्या असत्या, मात्र एकच धाव असेल. चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. तिकडे शॉर्ट बाउंड्री आपण पाहतोय, तेच कारण फक्त एकच धाव ही मिळेल. धावसंख्या आता 25. शेवटचा चेंडू या षटकातील मंगेश बगलेचं षटक मागणं ठरलंय. विशालचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढा, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धावले, जास्त काय मिळणार नाही. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 26 धावसंख्येवरती 26. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. आपण मॅच पाहतो गावदे स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा आणि न्यू स्टार मुरळीपाडा अशा 2 संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत, समान ताकदीचे आहेत. दोन्ही संघांमध्ये बिग हिटर आहेत. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकाला पाहायला मिळेल. कल्पेश सापटे दुसरे षटक हाताळण्यासाठी. ब्लॉक बघा, चेंडू हाताळलाय. इथे फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 27 धावसंख्येवरती. इथे फलंदाज बाद होते, बॅटची एज लागलेली आहे. बघा कल्पेश आला आणि कल्पेशने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. बिग विकेट, बिग ब्लो. आपण कल्पेशाला नेहमीच पहिलं षटक हाताळताना बघितलंय, मात्र
आज कुठेतरी वेगळी रणनीती त्यांनी आखलेली आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी तो आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर आलेला आणि आकाश कानात याची विकेट त्यांनी मिळवलेली आहे. धावसंख्या 29 धावा या आपण पाहतो धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झाले 3. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. लक्षात घ्या 3 ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. तर कॅप्टन्सला विनंती करतो की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी आणि युधानी स्पोर्ट्स गिरीज अक्षय दुमाड आपण पाहतोय. अक्षय दुमाडा न्यू बॅटर इन झालाय. त्याने एक सिंगल धाव पूर्ण केलाय. ऑन दी मार्क तो देखील आलेला आहे. धावसंख्या 30. पुढे ससल करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न होतोय. वेगाने दुसरी धाव इथे कंप्लीट केलेली आहे. थोडंसं लेझी क्रिकेट ते आपल्याला पाहायला मिळालं आणि आपण पाहतो या 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 32. 32 धावा धावफलकावरती. फुलरचा चेंडू ते देखील आता लागला होता. स्लॉक स्वीप करायचा होता मात्र एज लागले, धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा आल्या होत्या, मात्र या दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. निर्णायक षटक कल्पेश याचा. तिसरा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण. करण भगली तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉल ट्रॅकवर गेले. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी गेली होती. या ओव्हर नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी हा संघ 2 सामने त्यांनी विन केलेले आहेत. त्यानंतर जीवदानी गिरीज या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. या मॅच मधून एक आपल्याला संघ मिळेल. करणचा चेंडू ऑन साईडला टुंकर. क्षेत्ररक्षक 2 आहेत, मात्र दोघांच्या मधून हा चेंडू निघून गेला. 4 धावांकरता करण याचं स्वागत इथे चौकाराने केलेलं आहे. 4 धावांची धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 36. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे देखील खूप चांगला चेंडू आपल्याला, मात्र वैभव आहे तिकडे. राहुल आहे आणि राहुल कुठली चुकी करत नाहीये. चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. बघा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल झाला होता. आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ठेवला, त्यानंतर एक लॉंग ऑफ थोडस वाईडिश ठेवला, त्यानंतर आपण एक लॉंग ऑन मध्ये जो क्षेत्ररक्षक ठेवला सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. एक मोठी विकेट्स आपण पाहतोय इथे पडलेली आहे. अक्षय हा बाजून माघारी परतलेला आहे. नव्यानं बॅटर अजय. कारण याने कमबॅक केलं या षटकामध्ये. आपण पाहतोय अजयने आले ते मोठा फटका करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल देखील ठरलेला आहे. षटकार ठोकलाय. वैभव वसावले होते तिकडे आणि त्यांच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सरळ 6 धावांकरता ट्रॅव्हल झालेला आहे.
तर हा षटकार आला या 6 धावा, धावसंख्या 42, 42 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. अजय आपण पाहतोय, अजय किरकिरे खूप चांगली फलंदाजी करत असताना पहिला बॉल खेळत असताना पाहतोय त्याने एक षटकार ठोकलेला आहे. चेंडू टाकून झालेत 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार अजयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. करण बगली जो कमबॅक करत होता त्याला इथे आता 2 मोठे फटके पडलेले आहेत. याच कामगिरी करता अजय किरकिरेला पाठवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू स्लॉट मध्ये नव्हता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, एज लागला आणि एक सिंगल धाव ही कंप्लीट झालेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 49 धावसंख्येवरती 49 रन्स आपण पाहतोय. 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शतरक्षक आलेत आणि चांगला झेल देखील तिकडे पकडलाय. शेवटच्या बॉलवरती सफलता, विकेट मिळालाय विशाल याची. धावसंख्या आपण पाहतोय 50 धावांचं टार्गेट, 18 चेंडू आणि 50 धावा मॅच जिंकण्याकरता बनवावं लागतील चिंचोटी संघाला. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. आमचे बड्डे बॉय राकेश सालकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे ड्रॉ करत 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक जे राहील त्याला बाय असेल. पाहूया कुठल्या संघाला बाय मिळालाय. तर इथे चिठ्ठी निघालेली आहे विजय संघाची आणि त्यांच्या समोर चिठ्ठी निघालाय जीवदानी गिरीज म्हणजे पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या संघाला इथे बाय मिळालेली आहे. बघा बड्डे बॉयने इथे पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाची चिठ्ठी काढलेली आहे. म्हणजे विजय संघ आणि जीवदानी गिरीज असा मॅच असेल. चला बॉल पाठवायचा तिकडे. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 50 धावा जवळजवळ न्यूस्टार मरीपाडा संघाने बनवले आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज पाडीपाडा संघाचे कर्ण बगली नॉन स्ट्राईक एंडला आणि कल्पेश सापट्याला पाहतोय स्ट्राईक वरती. मागच्या सामन्यामध्ये कल्पेश यांनी काय बॅटिंग केली होती, अप्रतिम बॅटिंग केली होती. सॉरी करणने केली होती. बॉलिंग मार्क होती गोलंदाज असतील जयदीप. 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता. बघूया कोणता संघ 2 हात करेल जीवदानी गिरीज संघासोबत. यावेळेस फटका फसला होता परंतु चेंडू जातोय सर डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या सिंगलने स्वतः तरी संघाचं अकाउंट ओपन होते एका धावेवरती.
पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस अर्वा बॅटचा वापर केला होता. स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव. जरी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि चेंडू सरळ पाठवला पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. बिग ब्लो षटकार. मग षटकार आलाय. अशीच मोठी फटके येणं गरजेचं आहे. सातत्याने पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा ऑफ केला होता. पोल गेलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. षटकार. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 6 येताना पाहतोय. करण बगली यांच्या बॅट मधून पाहतोय आपण. मॅन इन फॉर्म करण. न्यू बॅटर इन पाहतो आपण मास्टर मंगेश यांना. एक आक्रमक खेळाडू आपण पाहतोय मंगेश. एक आक्रमक फलंदाज आहे कबड्डी स्पोर्ट्स चिंचवड संघाचे. जयदीप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती 2 षटकानंतर कमबॅक केला जयदीपांनी. यावेळेस पुन्हा एकदा खोलून काढलाय. आकाश येतो चेंडू खाली. बघा हा साधा सोप्पा झेल होता आकाशाच्या हातामध्ये, परंतु आकाशाने हा झेल सोडलाय. कॅच मोठी मॅच सोडलाय. कारण मंगेश सारखा एक आक्रमक फलंदाजाला आपण पाहिलं तर जीवनदान मिळते. षटक संपतं पहिलं आणि एका षटकाला समाप्त धावसंख्या जाऊन 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बारा चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. सरासरी पाहिजे तर 18च्या रन रेटने जावं लागेल. प्रति षटकाचा विचार केला तर 3 षटकार एका ओव्हरमध्ये कंप्लीट करावे लागतील. अजय बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण. एका डावखुऱ्याचा गोलंदाज त्यांनी फलंदाजी करताना 2 बॅक टू बॅक षटकार खेचले होते. तो गोलंदाजी मार्कवरती येताना पाहतो आपण. मंगेश पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलचा इतका चांगला संपर्क. चेंडू जातोय कार्पेट रोल करत. आकाश तिकडे चांगला थ्रो. एक सिंगल धाव. सिंगलच्या मधून धावफलक जाऊन पोचते. 15-15. बघा सकाळ सत्रापासून पाहिले तर कल्पेशांची बॅट आज शांत आहे. मोठे फटके खेळावे लागतील कल्पेशांना सुद्धा. कोंडी फोडावी लागेल. यावेळेस लॉकस्वीप केला. चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. कल्पेशी जे बॅट बनवून सुद्धा चौकार आलाय. असे मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या पाहिजे तर धावसंख्या पण पोहोचते 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. अजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. आकाश कानात पुन्हा एकदा पाहतो आपण. तिसऱ्या पंचांकडे आपण वळतो. बघूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय आहे.
यस डिक्लेरेशन झोनमध्ये पहिला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्यानंतर तो पुढे आलाय. एक सिंगल धाव. पुन्हा कल्पेश बॅटिंग मार्कवर सज्ज असलेला कल्पेशच्या बॅटमध्ये चौकार आलाय. मोठा फटका अजून सुद्धा आला नाहीये. प्रॉमिसिंग स्ट्रोक अजूनपर्यंत पाहिलं तर आला नाहीये. यावेळेस यष्ट्यांच्या समोर पकडलाय आणि फलंदाज होतोय फेल. कल्पेश सापटे स्वस्तामध्ये बाद होताना पाहतोय. विकेट डाऊन. सात चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक असेल. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे पाटीलपाडा संघासाठी. चला जीवदानी गिरीज संघाचे कर्णधार अशोक, तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉससाठी. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. षटक संपते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिले तर जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 21 या आकड्यावरती. समीकरण पाहिले तर 5 षटकारांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. शेवटचे षटक हाताळण्यासाठी अजित यांना पाहतोय. अजित इंगळे यांना. मंगेश बॅटिंग मार्कवर सज्ज असतील. 5 षटकारांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ती ताकद, ती कुवत पाहिलं तर मंगेशकडे आहे. स्वतःला सिद्ध करत असेल तर हाच तो क्षण आहे. पहिला बॉल अजित यांचा मंगेशसाठी. यावेळेस आडव्या बॅटचा वापर नक्कीच केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क आपण पाहिला तर होत नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. आता 5 चेंडू ते 5 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका सिंगल धावासाठी. या सिंगलच्या मध्ये पाहिलं तर फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पाहिलं तर निष्ठा मधुपाडा संघाने पकड बसवलाय या सामन्यामध्ये. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवे ते अक्षय येतोय चेंडू खाली आणि चांगला झेल आणि संपतो इकडे फलंदाजाचा खेळ. उमेश स्वस्तमध्ये मारताना पाहतोय. पूर्णपणे पाहिलं तर बॅकफूट वरती ठेवलं यावेळेस गौतम स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघाला. बॅटर पाहता पण सुरेश बॅटिंग मार्क वरती सज्ज असतील. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील, या मॅच मधील, या इनिंग मधील. यानंतर आपण सामना पाहतील. एका बाजूला असेल आई चिवतानी गिरीज आणि यातून जो संघ विजय होईल तो संघ पाहतील आपण. जवळजवळ पाहिलं तर मिस्टर मधुपाडा संघाने आपल्या बाजूने हा सामना झुकवलाय. म्हणजे बिग फाईट एक पाहायला मिळेल. यावेळेस कट केलाय चेंडू सगळं डिक्लेरेशन झोन मध्ये. डी झोन मध्ये एक सिंगल लावायसाठी. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक झालाय. चेंडू हवेत आहे बराच काळ, पण तो फिल्डर पासून थोडासा लांब होता, त्याच कारणासाठी एक सिंगल धाव. यावेळेस पाहिजे या सामन्यामध्ये शिक्कामोर्तब केलाय तो न्यू स्टार मडवीपाडा संघाने. अप्रतिम बॅटिंग आणि बॉलिंग पाहिली आपण संघाकडून आणि सामना जिंकलाय तो न्यू स्टार मडवीपाडा. हळक गौरव स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी